प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। ज्यावेळेस एका व्यक्तीच्या जमिनीवर सीमावादाचा, अतिक्रमणाचा किंवा बांधकाम हद्दीचा वाद निर्माण होता, त्यावेळेस तो त्याच्या लगतच्या सहहिस्सेधारकाला असं म्हणतो की बाबा रे, तुझं बांधकाम करत करत तू अगदी माझ्या हद्दीपर्यंत शिरलेला आहेस, त्यामुळे तू तुझं बांधकाम काढून घे। त्यावेळेस ती सहहिस्सेधारक म्हणते की मी माझ्या हद्दीत व्यवस्थित बांधकाम केलेलं आहे, तुला असं वाटत असेल तर तू मोजणी मागव। आणि हितूनच खरी वादाला ठिणगी पडते। ज्यावेळेस मोजणी कार्यालयात आपण मोजणीसाठी अर्ज देतो, त्यावेळेस इतर सहहिस्सेधारकांची परवानगी त्यात लागते, परंतु त्यावेळेस कोणीही तयार नसतं, कारण ज्याला गरज नसते किंवा ज्याने अतिक्रमण खरंच केलं असेल तो म्हणणारच नाही की चल बाबा आपण मोजणी मागूया, सरकारी मोजणी मागूया आणि हद्दी निश्चित करून घेऊया। चोर कधीच म्हणणार नाही की मी चोरी केली आहे। त्यामुळे अतिक्रमण झालंय आणि अतिक्रमण काढून मिळावं ह्यासाठी नाईलाजाने कोर्टाची पायरी त्या व्यक्तीला चढावीच लागते। मात्र यामध्ये कोर्टाद्वारे कोर्ट कमिशन मोजणी ही अत्यंत महत्त्वाची पायरी समजली जाते। आता कोर्ट कमिशनद्वारे मोजणी म्हणजे नेमकं काय? तर ज्यावेळेस जमिनीच्या सीमांचा वाद असतो, ज्यावेळेस जमिनीच्या हद्दींचा वाद असतो, ज्यावेळेस जमिनीवर बांधकामाचे अतिक्रमण केले जाते, त्यावेळेस प्रत्यक्ष मेहरबान कोर्टास जागेवर येऊन स्थळ पाहणी करणं शक्य नसतं। अशा वेळी कोर्ट कमिशनद्वारे मोजणी केली जाते। कोर्ट कमिशन मोजणीचा आदेश मेहरबान कोर्ट स्वतःहून करतं का? तर नाही। कोर्ट कमिशन मोजणीचा अर्ज चा आदेश मेहरबान कोर्ट स्वतःहून करत नसतात। त्यासाठी आपल्याला सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर 26 रूल 9 नुसार तसा अर्ज करावा लागतो आणि त्यामध्ये कोर्ट कमिशनद्वारे मोजणीची मागणी करावी लागते। आता हा केवळ ऑर्डर 26 रूल 9 प्रमाणे अर्ज देऊन चालतं का? नाही। तर त्याआधी आपल्याला मेहरबान कोर्टात अतिक्रमण काढून मिळणेबाबतचा किंवा हद्दी निश्चित करून मिळणेबाबतचा कोर्टात दावा करावा लागतो। त्या दाव्यासोबत आपण कोर्ट कमिशन मोजणी अर्जाची मागणी करू शकतो किंवा तदनंतर सुद्धा केव्हाही आपण मेहरबान कोर्टात तशा मागणीचा अर्ज दाखल करू शकतो। आता हे कोर्ट कमिशनर नेमके कोण असतात? तर अधिकृत मोजणी अधिकारी किंवा तज्ञ वकील यांची नेमणूक मोजणी कमिशनर, कोर्ट कमिशनर म्हणून करता येते। जसा आपण आपल्या अर्जामध्ये मागणी करू त्या पद्धतीनेच त्यांची नेमणूक केली जाते। कोर्ट कमिशनद्वारे मोजणी ही फुकट असते का? तर नाही। कोर्ट कमिशनद्वारे मागितलेली मोजणी ही फुकट मिळत नसते। त्यासाठी आपल्याला त्याचा खर्च भरावा लागतो। मेहरबान कोर्ट जो आदेश करेल त्यानुसार तो खर्च ज्याने अर्ज केला असेल, ज्याने मागणी केली असेल, त्याने तो खर्च भरावा लागतो। त्यालाच कोर्ट कमिशनर फी असेही म्हटले। त्यांनी नेमून दिलेल्या कोर्ट कमिशनरचे नेमकं काम काय असतं? तर प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्या जागेची मोजमापे घेणे, नकाशा तयार करणे, स्टेटमेंट तयार करणे, तसेच
संबंधित उपस्थित व्यक्तींची उपस्थिती नोंदवणे हे कार्य त्या कोर्ट कमिशनरचे प्रमुख कार्य असते। अशा पद्धतीने आपण कोर्ट कमिशन म्हणजे नेमकं काय, कोर्ट कमिशनचं कार्य काय, कोर्ट कमिशनर म्हणजे नेमकं कोण असतं आणि त्यासाठी कोर्ट स्वतःहून आदेश देतं की कोणत्या कायद्याखाली आपल्याला अर्ज करावा लागतं हे जाणून घेतलं। आता आपण कोर्टात आपला अतिक्रमण काढून घेण्याचा दावा सुरू आहे, त्यामध्ये आपण कोर्ट कमिशन मोजणीचा अर्ज दिला। आता तो अर्ज दिल्यानंतर त्याच्या पुढची प्रोसिजर काय आहे, मोजणी अर्जाची प्रक्रिया कोर्टात कशी चालते, तर ज्याला गरज असेल तो वादी किंवा प्रतिवादी हा ऑर्डर सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर 26 रूल 9 प्रमाणे तसा अर्ज मेहरबान कोर्टात दाखल करतो। त्यावर मेहरबान कोर्ट ऑदर साइड टू से असा आदेश करतात। त्यानंतर वादी किंवा प्रतिवादीचा त्याच्यावर से येतो। मग दोन्ही पार्टीचा त्यामध्ये युक्तिवाद होतो। त्या युक्तिवादानंतर दोन्ही बाजूचे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर मेहरबान कोर्ट ठरवतं की हा कोर्ट कमिशन मोजणीचा अर्ज मंजूर करायचा की नामंजूर करायचा। कोर्ट कमिशन मोजणी यामुळे दाव्याचा निकाल आपल्या बाजूने लागण्यास मदत होते का, किंवा त्याचा पुरावा म्हणून वापर करता येतो का, तर नाही। कोर्ट कमिशन मोजणीद्वारे केवळ कोर्ट कमिशनर हे तयार केलेला प्रत्यक्ष जागेवर जाऊन तयार केलेला अहवाल मेहरबान कोर्टात सादर करतात। त्यानंतर तो अहवाल चुकीचा आहे की बरोबर आहे हे ठरवण्यापूर्वी ऑर्डर 26 रूल 10 नुसार हे मॅटर हिअरिंगला लागतं। म्हणजे त्यामध्ये प्रत्यक्ष कोर्ट कमिशनरला तपासले जाते, त्यांचा उलट तपास घेतला जातो। त्यानंतर मेहरबान कोर्ट ठरवतं की कोर्ट कमिशन योग्य आहे की अयोग्य आहे आणि त्यानुसार तसा आदेश देतात। कोर्ट कमिशन मोजणी करणे आवश्यक असते का, तर होय, कोर्ट कमिशन मोजणी करणं आवश्यक असतं। कारण ह्या कामामध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्या जागेचा सरकारी नकाशा, 7/12, फेरफार तसेच गट नकाशा यांचा प्रत्यक्ष वापर करून त्या जागेचा स्केच तयार केला जातो, नकाशा तयार केला जातो। प्रत्यक्ष मोजणीच्या साधनांचा वापर करून जागेच्या बाउंड्रीज निश्चित केल्या जातात। त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरतो। अतिक्रमण काढून घेण्याच्या दाव्यामध्ये ज्यावेळेस आपण 7/12, फेरफार, त्या जागेची मालकी कशी आली, त्याचा दस्त, त्या जागेचा गट नकाशा, मोजणी नकाशा हजर करतो, त्यावेळेस प्रत्यक्ष ती मोजणी कोणी केली, तो नकाशा खरंच बरोबर आहे का, खरा आहे का, हे तपासणं अवघड ठरतं। परंतु ऑर्डर 26 रूल 9 नुसार ही प्रोसिजर सोपी होऊन जाते। कारण कोर्ट कमिशनद्वारे मोजणी केल्याने प्रत्यक्ष जागेवरची स्थिती मेहरबान कोर्टास निदर्शनास येते आणि तसेच ऑर्डर 26 रूल 10 नुसार त्या कोर्ट कमिशनरने आपलं काम प्रामाणिकपणे केले आहे की नाही हेही तपासता येते। एखादी व्यक्ती आपल्या शेतामध्ये अतिक्रमण करते, ज्यावेळेस आपल्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम करते, त्यावेळेस ते अतिक्रमण काढून मिळण्यासाठी, ते बांधकाम काढून मिळण्यासाठी आपल्याला न्यायालयीन लढाई लढावीच लागते। व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। धन्यवाद।